नमस्कार मित्रांनो, तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करता का? मग तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सुरू केलेल्या नवीन योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत गृह उपयोगी वस्तूंचा संच म्हणजे किचन सेट दिला जात आहे. मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल हे पाहण्या अगोदर प्रथम आपण पाहणार आहोत की या किचन सेट मध्ये काय काय असणार, आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळणार. बांधकाम कामगार यांचे जीवन हाताच्या पोटावर असते, त्यामुळे त्यांना जेवण करताना अडचणी येऊ नये, मदत व्हावी यासाठी शासन बांधकाम कामगार यांना किचन सेट देत असते. या सेटमध्ये ताट, वाट्या, पाण्याचे ग्लास, पातेले, मोठ्या चमचा, डबे, परात, प्रेशर कुकर, कढई अशा इतर गोष्टी मिळणार आहेत. मग जर एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणार असतील तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? या योजनेचा लाभ ज्या लोकांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी ज्यांनी नोंदणी केलेली आहे, तसेच त्यांची नोंदणी सक्रिय आहे असेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मग तुम्ही या अटी व शर्तीमध्ये बसत असाल तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे तयार ठेवा. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? 1. आधार कार्ड. 2. बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र. 3. बांधकाम कामगार नोंदणी कार्ड. 4. बँक पासबुकची प्रत. 5. रहिवासी प्रमाणपत्र. ही कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. मग या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत कशी असणार? या योजनेसाठी तुम्ही 2 प्रकारे अर्ज करू शकता. एक ऑनलाईन अर्ज व दुसरे ऑफलाईन अर्ज. प्रथम आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया. प्रथम तुम्ही महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया पाहायची असेल तर प्रथम आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ, योजनेचे फॉर्म भेटत राहतील. या योजनेसाठी अर्ज करण्याची दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन अर्ज. आपल्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन फॉर्म भरायचा आहे. या योजनेचा फॉर्म हवा असेल तर तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर दिला आहे. तेथे शेवटी आम्ही अर्ज केला, कागदपत्रे जोडली, किचन सेट वाटप कधी होणार? मित्रांनो, या संदर्भात अजून शासनाने अधिकृत माहिती दिलेली नाही. आयुक्त व मंडळांच्या अधिकाऱ्यांशी भेटून त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार अजून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाही. या गोष्टीचे रीतसर शासनाकडून परिपत्रक बाहेर पडेल आणि मगच या योजनेचा सर्वांना लाभ मिळेल. तोपर्यंत या योजनेची तुमच्याकडून माहिती घेऊन तुम्हाला फसवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारची ऑनलाईन किंवा फोनद्वारे कोणतीच माहिती देऊ नका. त्यासाठी तुम्ही सर्व बांधकाम कामगारांनी सावध राहून अशा प्रकारच्या ज्या काही सायबर फसवणुकी आहेत त्या फसवणुकीपासून लांब राहावे. शेवटी जिल्हा व तालुका कामगार कार्यालय जे आहे त्या कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधून या योजनेची माहिती घ्यावी. माहितीसाठी आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओ मधील माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तर चला, अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.